रात्री सगळे झोपलेले आहेत आणि तुम्ही तुमच्या एका दाताच्या त्रासामुळे म्हणजे दात खराब झाल्यामुळे तुम्ही जागे आहात का? आणि तुम्ही तुमच्या दातामुळे खराब झालेल्या दातामुळे तुम्ही गोड खाणं पी सोडून दिलंय का? आणि तरी पण तुमचे दात खराब होत आहेत का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा राहणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण समजून घेणार आहोत की ॲक्च्युअलमध्ये दात का खराब होतो आणि दातामध्ये कीड कशी सुरुवात होते. तर त्या अगोदर आपल्याला समजून घ्यावं लागेल की दातामध्ये 3 लेयर असतात. तर त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा लेयर, सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात वरचा लेयर जो की इनामेलचा. आणि इनामेल का महत्त्वाचा आहे? कारण तो आपण जे काही खातो, त्याच्यानंतर जे काही ड्रिंक करतो, तर ते सगळ्याचं त्याच्यापासून प्रोटेक्शन करण्याचं काम हा सगळ्यात वरचा लेयर करत असतो, जो की इनामेलचा आहे. आणि त्याच्यानंतरचा जो लेयर आहे तो डेंटिन आणि त्याच्यानंतर पल्प. पण सगळ्यात महत्त्वाचा लेयर आहे आपल्याला इनामेलचा, कारण तो ज्यावेळेस खराब होईल त्यावेळेस आतली लेयर कुठल्याही प्रकारचा आपल्याला प्रोटेक्शन देऊ शकत नाही दाताला. सगळ्यात महत्त्वाचा लेयर म्हणजे वरचा इनामेलचा. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, तुम्ही गोड खाणं सोडलंय तरी तुमचे दात खराब होत आहेत? तर सगळ्यात समजून घ्या की आपल्या तोंडामध्ये असतात बॅक्टेरिया. बॅक्टेरिया म्हणजे कोणते? जे की आपण झोपल्याच्या नंतर वगैरे तयार होतात. आणि ते बॅक्टेरिया काय करतात, एक ॲसिड सोडतात आणि ते ॲसिड सोडल्यामुळं काय होतं, ते ॲसिड अटॅक हा सगळ्यात वरच्या लेअरवरती होतो. आणि सगळ्यात वरच्या लेअरवर झाल्यामुळे काय होतं की हा वरचा लेअर जो आहे तो कमकुवत होत जातो. आणि त्याच्यानंतर आपण जर पाणी पिलं किंवा काही गरम वस्तू किंवा खाल्ली किंवा थंड वस्तू खाल्ली तर आपल्याला सेन्सिटिव्हिटी म्हणजे अचानक दुखतं जोरात आणि आपण म्हणतो की आपल्या दातामध्ये कणका बसलाय, असा शब्द आपण यूज करतो म्हणजे वापरतो बोलताना. तर सगळ्यात महत्त्वाचा वरचा लेअर म्हणजे ॲसिडमुळेचा अटॅक. बॅक्टेरिया काय करतात, आपण काय खाल्लं, स्टार्च वगैरे जास्त असणारे पदार्थ जर खाल्ले, गोड खाल्ले, तर त्याच्यानंतर काय होतं की तो गोड पदार्थ किंवा ते स्टार्च असणारे पदार्थ त्याच्यामध्ये बॅक्टेरियाची ग्रोथ जास्त होते. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांनी जे काय ॲसिड सोडतं, ते ॲसिड सोडल्याच्यामुळे ह्या दातावरचा सगळ्यात वरचा जो लेअर आहे तो खराब होतो. आणि त्याच्यानंतर आपल्या सेन्सिटिव्हिटी जाण्याला सुरुवात होते. पण तुम्ही म्हणत असाल की आम्ही गोड बी खात नाही, मग आमच्या दातावर हा प्रॉब्लेम काय येतो? तर समजून घ्या की ज्यावेळेस आपण गोड खात नाही, पण ज्यावेळेस आपण काय करतो की जेवण वगैरे करतो, तर त्याच्यामध्ये आपल्या जर तोंडामध्ये काही जर थोडेफार कण किंवा राहिले तर त्याच्यामध्ये बॅक्टेरियाची ग्रोथ जास्त होते. आणि त्याच्यानंतर काय होतं, तर ते बॅक्टेरियाची ग्रोथ झाल्यानंतर ते ॲसिड ज्यावेळेस सोडतात त्याच्यामुळे पुन्हा आपल्या दातावर हे खराब होतं, सगळ्यात वरचा लेअर. त्याच्यामुळे दात किडायला सुरुवात होते. त्याच्यानंतर दुसरं कारण काय आहे, तर दुसरं कारण म्हणजे आपल्या दातावर असणारा प्लेक्यू. म्हणजे तुम्ही कधी अचानक असं दात टोकरले असतील तर त्यावेळेस तुम्हाला एक लेअर, त्याच्यावर पांढरा लेअर निघताना दिसला असेल, तर त्यावेळेस काय होतं, तो प्लेक्यू म्हणजे फक्त तुम्ही म्हणत असं की प्लेक्यूमुळे काय त्रास होतो, तर त्या प्लेक्यूमध्येच म्हणजे ज्या काही पांढरा लेअर आहे जो काही आपण टोकरल्यावर निघतो, तर त्याच्यामध्ये बॅक्टेरियाची ग्रोथ होते. आणि त्याच्यामुळे तिथं ज्यावेळेस ते दात खराब व्हायला सुरुवात होतं. आणि त्याच्यानंतर अजून काय प्रॉब्लेम होतो की आपण म्हणत असेल गोड खात नाही किंवा आमच्या दातावर लेअर तसा काही दिसत नाही तरी आमचे दात खराब होत आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं संख्या की जर तुम्ही बाहेर जात असाल आणि बाहेर गेल्याच्यानंतर तुम्ही एनर्जी ड्रिंक म्हणजे कोल्ड ड्रिंक्स वगैरे घेत असाल तर ते ॲसिडिक असतात. ॲसिडिक आणि बेसिक म्हणजे कसं, ते पीएच स्केल तुम्ही पाहिली असेल तर त्याच्यामध्ये 7च्या वरती म्हणजे बेसिक पीएच असतो आणि 7च्या खाली हा ॲसिडिक पीएच असतो आणि 7ला न्यूट्रल असतो. जसं की आपलं पाणी हे न्यूट्रल असते. तर ते 7च्या खाली जो पीएच आहे तर तो ॲसिडिक आहे आणि ते जे कोल्ड्रिंक्स घेतोय त्या ऑलरेडी ह्या ॲसिडिक आहेत. मग जर वारंवार आपण कोल्ड्रिंक्स घेत राहिलो दिवसभर तर त्यावेळेस त्या दातावरती सारखा ॲसिडिक अटॅक होऊन दात आणखीन कमकुवत होतात, म्हणजे सगळ्यात वरचा लेअर खराब होतोय आणि त्याच्यामुळं ते दात खराब होतात. आणि आपल्याला वाटतं की आपण गोड बी खाणं सोडले तरी पण आपले दात का खराब होत. म्हणजे आपण समजून घेतलं पाहिजे की आपण आपल्यावर लक्ष देत नाही, दातावर आपण काही पण खातोय आणि त्याच्यामुळे सुद्धा दात खराब होऊ शकतात. त्याच्यानंतर काही काय म्हणतात की माझं तोंड सारखं कोरडं पडतंय. जर एखाद्याचं तोंड कोरडं पडण्याचं जर त्यांना असं जर प्रॉब्लेम असेल तर त्यावेळेस काय होतं बघा, आपल्या तोंडामध्ये जी असते लाळ, तर लाळ काय करते की आपल्या तोंडामधले असलेले जे बॅक्टेरिया आहेत त्यांना मारण्याचं काम करते आणि आपल्या तोंडाचा पीएच जो आहे तो बेसिककडे म्हणजे न्यूट्रल ठेवण्याचं काम करत असते आणि बॅक्टेरियाला मारण्याचं काम. अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये असते आपल्या लाळेमध्ये. तर ज्यावेळेस ती लाळ जर तयार होत नसेल तर बॅक्टेरियाची ग्रोथ जास्त होते आणि त्यामुळेही आपल्या दातावर जो आहे तो पुन्हा एकदा ॲसिडमुळे त्यांनी सोडलेल्या दात खराब व्हायला सुरुवात होते. आणि त्याच्यानंतर काय आहे महत्त्वाचं की आता आता हे सगळं पाहिलं की आपण कारणं की कशामुळे आपले दात खराब होत आहेत, ॲक्च्युअल बॅक्टेरियामुळेच होतात. त्याच्यानंतर आपण कोल्ड्रिंक्स घेतले त्याच्यामुळे होतात. त्याच्यानंतर आपण स्टार्च वगैरे जास्त पदार्थ जर खात असाल स्टार्चयुक्त किंवा हे
चॉकलेट वगैरे, तर त्याच्यामुळे बी दात खराब होतात. पण दिवसातून तुम्ही किती वेळा खातात ह्याच्यावर महत्त्वाचं आहे. जर तुम्ही दिवसातून एखाद्या वेळेस खात असाल आणि दात चांगले साफ करत असाल तर काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही दिवसातून 4-4 वेळेस 5-5 वेळेस जर गोड खात असाल तर 100% आपले दात खराब होणार. मग आता आपण हे संरक्षण याचं कसं केलं पाहिजे, काय केल्याच्या नंतर आपले दात निरोगी राहतील किंवा ते चांगले राहतील किंवा खराब होणार नाही, त्यांना कीड लागणार नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवसातून 2 वेळेस ब्रश केला पाहिजे. आणि एवढंच नाही, आता तुम्हाला मी सांगणार आहे की कोणता टूथपेस्ट यूज करायचा आहे, त्यामुळे शेवटी आपले दात खराब होणार नाहीत. तर त्याच्यानंतर दुसरं क्रम काय, की आपण वारंवार पाणी पिलं पाहिजे. पाणी पिल्यामुळे आपल्या काय होतं, तोंडामध्ये जे आहे तर ते बॅक्टेरियाची ग्रोथ होत नाही, त्याच्यामुळे आपल्या दातावरती दात त्याच्यापासून वाचू शकतात. दिवसातून 2 वेळेस ब्रश केला पाहिजे. त्याच्यानंतर काय, आपण आपले दात खराब होण्याच्या अगोदरच एक वेळेस जर वाटलं की आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम वाटायला, तर आपण डेंटिस्टकडे जाऊन म्हणजे डॉक्टरांकडे जाऊन त्याचे चेकअप केलं पाहिजे. आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं की शेवटला एक टूथपेस्ट सांगणार आहे, ते म्हणजे थर्मोकाइंड एफ नावाचं जी टूथपेस्ट आहे ते तुम्ही यूज करायचे, म्हणजे जर दात खराब झालेले असतील तर. आणि जर दात खराब नसेल तर आयुर्वेदमधलं जे टूथपेस्ट येतं आयुर्वेदिक, तर ते यूज करायचे. आणि ज्यांचे दात जास्त खराब व्हायला लागले त्यांनी थर्मोकाइंड एफ, की ज्याच्यामध्ये फ्ल्युराईड आहे. आता तुम्ही म्हणत असाल की फ्ल्युराईड असणारं टूथपेस्ट काय यूज करायचं, कारण फ्ल्युराईड जे आहे तर दाताच्या सगळ्यात वरचा लेअर जो की इनामेलचा आहे सगळ्यात महत्त्वाचा आहे, तर त्याला प्रोटेक्शन देण्याचं काम हे इनामेल आपलं जे थर्मोकाइंड टूथपेस्ट करतं, थर्मोकाइंड एफ, जे मॅनकाइंड कंपनीचं पेटंटमध्ये येते, ते तुम्ही यूज करायचे. त्याच्यामुळे दाताचं प्रोटेक्शन चांगल्या प्रकारे होईल आणि दात खराब होणार नाही. तर आता तुम्हाला ह्या दात वाचवण्याविषयी म्हणजे दाताबद्दल पूर्ण माहिती भेटली असेल. अशा आणि आता तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं की तुम्ही कोणतं टूथपेस्ट यूज करताय आणि तुम्ही दिवसातून किती वेळा ब्रश करताय. आणि अशाच एक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.